नमस्कार, अवनीस किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. मी बनवणार आहे झणझणीत असे गावरान पद्धतीचे बकरा मटण रस्सा. त्यासाठी इथे मी सगळ्यात आधी तेल गरम करून घेतलंय. त्यामध्ये बारीक कांदा घातलाय, थोडासा ब्राऊन केला. त्यानंतर थोडासा लसूणची पेस्ट टाकली, त्याला अद्रक लसूणची मिक्स केलं सर्व. त्यानंतर हळद सुद्धा थोडीफार तळून घेतलेली होती आणि मटणाला कलर येण्यासाठी लगेचच मटण स्वच्छ धुवून हळद घातली. त्यानंतर हळद सुद्धा थोडीफार हळद टाकली आणि हळद सुद्धा थोडीफार तळून घेतली मटणाला कलर येण्यासाठी 2 मिनिटं हळद तळून घेतली आहे मी आणि नंतर मटण स्वच्छ धुवून टाकलं आणि त्यामध्ये कोथिंबीर बारीक चिरून नंतर मीठ घातलं आणि मिक्स केलं. ते सगळं कुकरला मिक्स केलं आणि कुकरला झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या होऊ दिल्यात. तोपर्यंत मी लगेचच बाजरीच्या भाकरी सुद्धा बनवल्या. आमच्या घरात पोळीपेक्षा भाकरीच आवडतात आणि त्यातल्या त्यात काळी मटणाची भाजी म्हटल्यावर सगळ्यांनाच भाकरीच कराव्या लागल्या. सगळ्यांना म्हणजे माझे सासू सासरे जे आहेत त्यांना बाजरीच्या भाकरी आवडतात, पण माझ्या आहोंनी सुद्धा काल बाजरीच्या भाकरी खाल्ल्या. भाकरी झाल्यावर मी लगेचच त्याच तव्यावर कांदा भाजायला टाकला आणि मसाल्यामध्ये मी धने, कसुरी मेथी, काही खडे मसाले, चणा डाळ आणि तीळ, कांदा थोडासा काळा होऊपर्यंत ठेवलेला होता. काळी भाजी करण्यासाठी थोडंसं म्हणजे असं पूर्ण काळा नाही होणार कांदा, म्हणजे कांद्यामुळे त्याची काळी भाजी होते असं आमच्या घरात बोलतात. तर तुम्ही सांगा काय काही नाही ते मग त्यानंतर सगळे मसाले तळून घेतले, मिक्सरला काढले. नंतर एका पातेल्यामध्ये तेल गरम करून त्यामध्ये लाल तिखट, प्रवीण मसाला आणि हळद आणि सुहाना मसाला आणि ग्रेव्हीचा मसाला होता तो वापरलेला आहे. आणि ही पेस्ट जी मी टाकते, जी हिरव्या कलरची आहे, ती अद्रक, लसूण आणि कोथिंबीर घातली आहे म्हणून हिरवी झाली आहे. ती तळून घेतला. त्यावर मसालासुद्धा आपण बनवलेला टाकला आहे, ते तळून घेतला. त्याला तेल सुटूस्तोपर्यंत झाकण लावून ठेवलेलं होतं आणि त्यानंतर उघडल्याच्या नंतर मिक्स करून घेतलं थोडंसं आणि ते आपण उकडलेलं मटण टाकून दिलं आणि कमी गॅस करून ते मीठ टाकलं चवीनुसार आणि कमी गॅस करून ठेवलं 15 मिनिट तरी येण्यासाठी आणि त्याला चांगली